पण तरी तुम्ही मतदान करायला जाणार. नाल्याचा वास येते, किडे चालते नाल्यामध्ये, पण नाल्या काढायला येत ना आमच्या. काय बघून करणार, आम्ही देणारच ना वोट कोणाला. सुधीर भाऊन दारूबंदी केली, कोर्ट गेलं, दारूबंदी मध्ये जास्त सर्वात जास्त दारू विक्री झाली. आमचा आवडीचा होता पहिले कमल, आता कमल हातून लावला आम्ही पंजाला देणार आहोत, आम्ही काही सोडणार ना. आपला कमल आहे ना. निवडणुकीच्या मतदानाला पहिल्या टप्प्याच्या अवघे काही दिवस उरले असताना आम्ही 0 आवर तुम्हाला ग्राउंड 0 वरून आणत आहोत. आणि आजचा ग्राउंड 0 आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ. आता चंद्रपूर अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे राजकीय दृष्ट्या. त्याचं कारणच मुळात हे की काँग्रेसचा 2019 मध्ये एकमेव उमेदवार निवडून आला होता आणि त्याचं नाव होतं बाळू धानोरकर आणि तो या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून. खरं तर बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या आता उमेदवार आहेत, त्याही विद्यमान आमदार आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा खासदारकीसाठी एक विद्यमान आमदारच उभे आहेत, मंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. आणि त्यामुळेच इथलं राजकीय तापमान वाढलेलं आहे. नुसतं राजकीय तापमानच नाही तर सूर्य डोक्यावर आहे, विदर्भाचं तापमान खूप आहे. आणि ऐन दुपारच्या 12 वाजता आम्ही तुम्हाला ग्राउंड 0 वर नक्की काय सुरू आहे हे दाखवायला इथे आलेलो आहोत. आणि त्यामुळे काय आहे मूड चंद्रपूरच्या मतदाराचा तो आपण बघणार आहोत. कुठले आहेत हे आंबे? आंबे कुठले? मूल. अच्छा, गोड असतात का? हो. काय म्हणतात निवडणूक? चांगला आहे ना. कशी सुरू आहे? बढिया. आले का तुमच्या घरी? नाही, कोणीच नाही आलं मत मागायला? आमचं मत एक थोडा आहे, 1000 मत आहे. 1000 काय मत. 1000 मत? कोणाची? आमचे. अच्छा, मग काय कोणाला द्यायचं सांगून राहिले? आता मनात पडत गेलं द्यायचं. आपल्या मनात मालक कोण आहे? जे चांगलं दिलं द्यायचं. कोण चांगलं तुमच्यासाठी कोण चांगलं करताय? आमच्या आपण तर कोणीच चांगलं नाही केलं. तुमच्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहे त्या महत्वाचे मुद्दे कोणी घेत आहे का? कोणीच घेत आहे ना, कोणीच तर नाही घेत आहे. लक्ष देत ना आमच्यावर, कोणीच तर लक्ष देत ना आमच्यावर. पण तरी तुम्ही मतदान करायला जाणार? जाते. नाल्याचा वास येते, किडे चालते नाल्यामध्ये, पण नाल्या काढायला येत ना आमच्या. आम्हाला आता निराधार, आम्हाला म्हाताऱ्या माणसाले कोण जगवण, आता पोरं बारं कोणीच नाही आहे, कोण जगवण नाही. आमच्याकडे काय 2-3 हजार मत आहे. 40 मत आहे आमच्या घरी, तरी जातोच आम्ही धाकाच्या माऱ्याने. मग म्हणते कोणाच्या धाकाने जाता? म्हणजे आम्ही बा शर्गिंतीत नाव कट्टे असं म्हणते, नाव कट्टे म्हणते लोकाला. आपण गेलो, आपण म्हणाले नंबरले का आमच्या नाल्या पहा, हे पहा, कोणी लक्ष देतच नाही. हो म्हणते, येतच ना. ते तुम्हाला जे कोणी म्हणतात कोणाला द्या त्यांना देतात? हो, मग काय. कोण म्हणतं तुम्हाला कोणाला द्या? आपलेच लोक, आमचेच लोक म्हणतात याच्यावर दे बाई, त्याच्यावर देतो आम्ही. मग आता आम्ही आता गरीब लोक का करावं? आता आम्ही आता जवळ आम्ही ताकद आहे तर खाऊ आम्ही. पण मग तुमच्या आवडीचा कोणी उमेदवार किंवा कुठला आवडीचा पक्ष आहे का? आमचा आवडीचा होता पहिले कमल, आता कमल हातून लावला आम्ही. कानच नाही देत कमल, तर का कमल द्यावा? काय काय अन्सरात भैया होता आमचा आवडीचा. कमळ? हो, कमल. पण मग आता कमळचे सुधीर भाऊ आहेत ना? हा, आम्ही कमळलेच देतो. कमळ कोणाचा बी राहो, कमळलेच देतो आम्ही. आरवरची कमलच देतो. काय जग भालण्या करत तर का करा कमलले? आवा कमलले आमच्यावर लक्ष नाही दे का? कोणी कुठलाच पक्ष लक्ष नाही देत? नाही देत, देतच नाही. घर मांग घर उडून गेलं तर 1 रुपया नाही दिला. आणायचा पुरा आणायचा, पाणी गेलं उपाशी राहिला आम्ही. पाणी एवढी घरात पाणी घेतलं तर कोणी पण म्हणजे पैसे दिले तर मतदान करणार, पण पैसे नाही दिले तर नाही करणार? नाही, करतो म्हणा, करतो. द्यास लागते आम्हाला. तिने विचार केला
त्याची माणूसची पाहिजे, पैशाले काही मत होणार का करते पैशाले? पैसे तर एकच दिवस देते पण 5 वर्ष तर आमच्याकडून लुटून घेते. आता मी सुशिक्षित बेरोजगार म्हणून आम्ही स्वतःचा व्यवसाय केला आहे तर चालू. मला अतिक्रमणवाले इतर पक्षावाले मला परेशान करते. आमच्यासारखे फुटपाथवाल्याला बेरोजगार नाही भेटत. आम्ही स्वतःच्या हक्कासाठी आम्ही आमच्या मेहनतच्या कामानं कष्ट करतो पण येतं आम्हाला कोणी चांगल्यानं काही करू नाही देत. पण मग वर्षी आता आम्हाला समजला कोणीच कोणाचं नाही, फक्त आम्हीच आमचे आहोत. आम्ही कोणालाच इतर कोणाला काय करणार, देणार का मत यावर? आता यावेळेस फक्त एकच लक्ष आमचा ताईगडवर भरोसा करायचा. एकच वेळ प्रतिभा ताईगड लक्ष द्यायचं आहे. पुरा फोकस ताईगड. पंजाला देणार? हा बस. आता आम्ही बी पंजाला देणार आहोत, आम्ही काही सोडणार ना. काहून का आपला कमाई आहे ना. बसू देत नाही ना जी, बसू देत नाही आम्हाला, बसू नाही देत आम्हाला. आजचे दिवस कोटा आहे. सुधीर भाऊनच दारूबंदी केली, कोटं गेलं. दारूबंदी मध्ये सर्वात जास्त दारू विक्री झाली. कोणाला का ना कार्ड मागायला तर काय म्हणतात आमचे नंबर लोक आमच्या भरोशा लेकर पैदा केले का असे म्हणते आमचे नंबर लोक, घरात जवळचे नंबर लोक फिरत राहत का मोर्चामध्ये. आता आम्ही बाया काम मजुरीवाल्या, आम्ही फुकटात जाणार का? नाही जाणार. मग पैसे देते, मग आम्हाला रोजी दे, आम्ही येतो त्यासोबत. तर मग किती रोजी मिळते? किती रोजी मिळते? 200-300 आम्ही जात बी नाही, आम्ही नाही जात. काय काय मोठे मोठे जे आहे ना मुख्य ते खाते, गरीबाला का देते? काच नाही देत. किती पैसे मिळतात ते सभांना रॅलीला जायला? 200 रुपये. आणि मतदान करायला किती पैसे? मला तुम्ही जेवढ्या दिसल तेवढ्या. 1000 देते, 2000 देते, कोणी 500 देते नाही का. काय सांगाल, निवडणुकीचा माहोल आहे, जोर कोणाचा? हे मॅडमचा जोर आहे, मॅडमचा जोर आहे. तर आम्ही सगळे होऊन पंजालाच आम्ही वोट देणार आहोत. काहून का आम्ही सगळे पाहिजे परेशान आहोत. आम्हाला म्हणजे कोणत्याही पार्टीकडून आम्हाला सहायता भेटत नाही. आता आमची इच्छा आहे का पार्टी चेंज झाली पाहिजे म्हणून. पंजाकडनं सहायता भेटते का? भेटणार अशी उमेद आहे आम्हाला. तुमचं हेच मत आहे का? माझं हेच मत आहे पण सुधीर भाऊ आणि मॅडम मध्ये टफ फाईट होणार आहे. तसं काय त्यांच्यामध्ये कोणी आलं तर निवडून एकच आहे पण दोघांमध्ये टफ फाईट होणार आहे. तुम्ही काय सांगाल, काय निवडणुकीमध्ये कसा मूड आहे? मूड तर आमचा जसा पहिलेचा होता आता तसाच आहे. पण या दोघांमध्ये आहे, काँग्रेस आणि बीजेपी मध्ये फाईट आहे. पण मग पारडं कोणाचं जास्त भारी? आता अगदी काही तास राहिले. पारडं आपण कुणाला सांगू शकत नाही. सांगू नाही शकत मॅडम. पारडं दोन्ही टॉपर असल्यामुळे पारडं कोणाच्या भारी होणार त्यावेळेस निवडणूक झाल्यानंतरच पता लागेल. पण तुमच्यासाठी वैयक्तिक काय मुद्दे महत्वाचे आहेत? मुद्दे म्हटलं तर आता आपला चंद्रपूर शहरात जिल्ह्यामध्ये काही फॅक्टरी आल्या पाहिजे, अनेक उद्योगिक धंदे आले पाहिजे आणि शिक्षणामध्ये अनेक कामामध्ये म्हणजे मिळालं पाहिजे बा. ह्याच्यातून आपण करू ज्याला आम्हाला आपल्याला मत. मग या दोघांपैकी कोण ते तुम्हाला देऊ शकतं? कुठला पक्ष देऊ शकतो? कुठलं राष्ट्रीय नेतृत्व तुम्हाला ते देऊ शकतं? ते पहिल्यापासून भाजप चालू आहे तर भाजपच आहे. पण आता प्रतिभा धानोरकरही लढून राहिली आहे तर सांगू शकत नाही कोण इथे. आणि माझं नाव साबिर शेख आहे. मी एकच बोलणं चाहतो, बेरोजगारी इतकी वाढली आहे की त्यावर काही बोलणं कुणाचं लक्षच नाही आहे. बेरोजगारीकडे लक्ष तर द्या, काहीतरी काही कामं नाही आहे. आज ग्रॅज्युएट मुलगा आज सर्व्हिसिंगच्या गाड्यात होत आहे, भजे तलताय, आलूपोहाच्या गाड्या लावताय. त्यांना इतका कळत नाही का? म्हणजे सरकार बदलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बिलकुल निश्चित सरकार बदलली पाहिजे. नवीन सरकार येऊन रोजगारसाठी काहीतरी केलं पाहिजे, याच बोलणं आहे आमचं. मॅडम, माझ्यानुसार मी हॉटेल पॅलेसमध्ये काम करतो, बेरोजगार माणूस आहे, मी BCC आहे. पण माझ्यानुसार जर विचार केला, मी साधारण माणूस आहे तरी पण मी सांगू इच्छितो सुधीर मुनगंटीवारला मी वोट तर नाही देऊ शकत मॅडम. डायरेक्ट स्पष्ट बोलून देतो मी. का बरं? त्यांचे जेवढे काही कार्य आहेत ते
जसे आम्ही बोललो, आता आम्ही बसतो कुठेही, पण कोणी प्रतिसाद नाही दिला. त्यांच्या विरोधामध्येच बोलून राहिले सर्वजण. पण माझा 100% चेहरा लाईव्ह होता आहे, तरी पण मी 100% सांगतो त्यांना वोट मी नाही देऊ शकत. सुधीर भाऊ हे विकासाच्या बाबतीत खरोखरच विकास केला त्यांनी. चंद्रपूरच्या बाबतीत जर त्यांनी बघितलं तर मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट इथं आणले, समजा काही आणण्याच्या तयारीत आहेत. परंतु आता जे बोटनिकल गार्डन झालं, वन विभागाची अकॅडमी झाली, भारतामध्ये 2 नंबरची अकॅडमी आहे वन अकॅडमी. आपण काय सांगाल, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, जोर कोणाचा आहे? प्रतिभाताई दानोरकर. का प्रतिभाताई दानोरकरांच्या पाठीमागे मतदार उभा आहे? हुआ है, काय कारण आहे? वो भी काम करते हैं, अच्छे वर्क करते हैं वो. उनकी और उनका किसी से बैर नहीं है, ने विरोध नहीं है. और रही सुधीर भाव की बात, तो सुधीर भाव जो है 2-4 जो बॉटनिकल गार्डन ये जो बनाए, बाकी आम वर्करों के लिए नहीं है ना, आम नागरिक के लिए नहीं है, वो अपने हिसाब से बनाए है, बाकी कुछ नहीं. आता खरं तर ही मंडळी बोलली ती स्थानिक मुद्द्यांना घेऊन, स्थानिक पातळीच्या नेतृत्वाला घेऊन. पण देशामध्ये अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे मोदी विरुद्ध इंडिया आघाडी, मोदी विरुद्ध राहुल गांधी, आणि मोदींकडे पहा आणि मतदान करा असंही सांगण्यात येतं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? राहुल गांधीलाच मतदान करणार आम्ही. मॅम, असं आहे की हे समाजात जे वाटप चालू आहे की हिंदू आहे, मुसलमान आहे, आता आम्ही 10 हिंदू आहोत, 1 मुसलमान आहे, तर आमच्यासोबत चालत आहे. पण तुम्ही हे डायरेक्ट हिंदू मुसलमानचे मुद्दे काढलेले आहे, हे सगळ्यात मोदीजी यांचं हे गलत आहे. तुम्ही काय म्हणाल, मोदी की राहुल गांधी, मोदी की इंडिया? काँग्रेस आता सध्याच्या परिस्थितीत टॉपवर आहे. आता त्या प्रतिभाताई आमच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या असल्यामुळे आम्ही प्रतिभाताईच्याच मान्य करू. ठीक आहे, जो बोलले तेच बरोबर आहे. हा, मोदी मोदी सगळेजण म्हणतात आहेत, मात्र तुम्ही काहीतरी वेगळं म्हणत आहे, का बरं? नहीं, ऐसा कुछ नहीं है. जो हमारे लिए काम करेंगे वो हमारे हैं, बस. मी काय म्हटलं का आतापर्यंत बीजेपीच्या कर्तृत्वात काय कर्तृत्व केले यांनी सांगा ना. असं कुणाला माहिती आहे का? चांगले चांगले कर्तृत्व, लायब्ररी बनवले, कॉलेज बनवले, सरकारी दवाखान्यात लक्ष दिलं, अशा कोणा गोष्टीकडे लक्ष दिले का? या मुलांचे शिक्षण कसं, हे लहान चांगले चांगले गव्हर्नमेंट शाळा बंद करून राहिले, हे कोणा दृष्टिकोनात? गरीबाचे मुलं कुठं शिकावं? शाळा, शिक्षण, हे सरकारी दवाखान्यात तुम्ही जाऊन पहा, आज कोणतरी जाऊन बघता का? बिचारे कुठून कुठून लोक येतात, सरकारी दवाखान्यात व्यवस्था आहे का? हे कोणाची जबाबदारी? जबाबदारी हे कोणाची, आपली का कुणाची? आपल्या हातात कर्तृत्व आहे ना. पण मग मोदी की राहुल गांधी? राहुल गांधी. मोदी कोण्या कारणाने बेकार आहे? राहुल गांधी. मोदी ने बहुत लोगों को राहुल गांधी काय मोदीने कर्तृत्व केले काय, किती केले चांगले, मला हे तर दाखवून द्या. चला बाबू, मोदी म्हणून. आता मॅम, तुम्ही स्वतः इथे आलेले आहे, तुम्ही हे बघा टेम्परेचर किती आहे. आम्हाला 200 युनिट फ्री द्या. आमचे जोरगेवार जे निवडून आले त्यांना आश्वासन दिलं होतं की मी 200 युनिट फ्री करणार, काही केलं नाहीये. चंद्रपूर शहरातील हा नागपूर रोड आणि इथे ही दुकानांची रांग. इकडे दुकानदारांना नक्की काय वाटतंय निवडणुकीचं ते आपण जाणून घेऊया. काय म्हणतात तुमच्याकडे? अगदी 2 दिवस राहिलेत, प्रचार थांबणार आहे, जोर खूप आहे. कोणाचा जोर सुरू आहे आता? असं म्हणजे सुधीर मुनगंटीवार जे आहे ते काम करणारी व्यक्ती आहे, आणि हे आता एक कुणबी समाजाची आपली मॅडम आहे, आपले फडणवीस, आपले त्याच्या धानोरकर, प्रतिभा धानोरकर, त्याच्यात दोघांचाही तसा जोर आहेच. पण आता अखेरीपर्यंत काही सांगता येत नाही. कुठल्या मुद्द्यांवर मतदान करा? कसं आहे म्हणजे हे का, यांनी जे आजपर्यंत जो सुधीर मुनगंटीवार यांनी जो प्रचार आपला काम केलं, इथलं आपल्या चंद्रपूरचा कायापलट केला, त्याच्या भरोश्यावर त्यांना मिळू शकते. विकास तर होतच आहे, कोणी येणार तर विकास होईलच. पण मेन म्हणजे शेतकऱ्यांना नाही का जगायचं असेल तर त्यांच्या पाठीशी यांनी उभे राहायला पाहिजे, त्यांचे प्रश्न मांडायला पाहिजे. आत्ताचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं असं तुम्हाला वाटतं का? मला नाही वाटत असं काही. त्यामुळे बदल हवा असं तुम्हाला वाटतं? बदल हवा आहे. कोणीही हो, जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांना त्यांचा लाभ भेटला पाहिजे. त्यांना एक त्याचा मालाचा भाव जो आहे, एक त्यांना आज नाही का जो स्वतःचा खर्च निघत नाही, आणि त्यांना 6,000 रुपये आता प्रत्येकाच्या. काय होता तो 6,000 काय होते? कमीत कमी नाही का तो मालाचा जो भाव आहे तो द्यावा. आपली इतकंच नाही का म्हणणं आहे. असं वाटत आहे का मतदान करू नये लोकांनी? तुम्ही मनात ठरवलंय का कोणाला करायचं? मी मत देणार नाही, मतदान करणार पण कोणाला मत देणार नाही. मग नोटाला देणार? नोटाला.
पुढच्या दुकानात जाऊया, बघूया तिथे काय आहे म्हणणं. लोक सांगायला फारशी धजत नाहीये. लोकांनी आपलं मन बनवलेलं आहे, पण कोणाला देणार हे फारसं कोणी सांगायला तयार नाही. निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे तुमच्या गावात. कोणाचा जोर आहे? जोर अजून सांगता येत नाही, पण काँग्रेसचा आहे. काँग्रेसला लोक का मतदान करणार इकडली असं तुम्हाला वाटतं? कारण की बीजेपीने काहीच केलं नाही त्या. समस्या भरपूर आहे. प्रदूषणाची समस्या आहे. रोड फोडून पूर्ण हे केले आहे. रोडला खड्डे आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ही परिस्थिती काँग्रेस आल्यानं ते बदलवू शकते. बदलवणार पण चेंज मूडमध्ये आहे. चेंज मूड चेंज करायचा आहे. चंद्रपुरामध्ये नक्की जोर कोणाचा हे जाणून घ्यायची वेळ आहे आता मतदारांकडनं. सगळीकडे प्रतिभाताईंचाच हवा आहे. सुधीर मुनगंटीवार. प्रतिभाताईच्या जास्त चालू आहे. मुनगंटीवार साहेब, बाकी कोणी? पंजा प्रतिभाताई धानोरकर. पंजा प्रतिभाताई धानोर. एक्चुअली मैम मैं गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट से हूँ, तो हमारे वहाँ पे बीजेपी का चल रहा है माहौल. पंजा ओबीसी उम्मीदवार प्रतिभाताई धानोरकर. बीजेपी मुनगंटीवार. प्रतिभाताई धानोरकर. विकासाला चालना देणारे सुधीर भाऊ मुनगंटीवार. प्रतिभाताई. सुधीर मुनगंटीवार. सुधीर भाऊ मुनगंटीवार. प्रतिभाताई पाटील. एकंदरीत तुम्ही तरुण आहात, तुम्ही काय बघून मतदान करता? पुढील नोकरी संधी आम्हाला प्राप्त होईल आणि हे कसं देशाला विकास झाला, देशाचा विकास होईल असे नेता आपल्याला पाहिजे. कोणाचा जोर आहे? सुधीर भाऊ मुनगंटीवार. सुधीर भाऊ का? सुधीर भाऊनी आतापर्यंत लई चांगले काम केले आहे. आता काही दिवसापूर्वी दिव्यांगाला गाडी वाटप झाले, त्यांच्यामुळे आम्हाला दिव्यांगाला चांगलं वाटत आहे. महागाई 35 रुपये 40 रुपये किलो गहू घ्या लागते. आम्ही गोरगरिबांना काय करा? इथं आम्हाला राशन नाही मिळत का? राशन मिळते. मग नवरा बायकोला काय 6 आणि 2 8 किलो भेटते, 10 किलो. पण मग दोघा नवरा बायकोला किती लागतं? महिनाभर जाते का जिथे? आमच्या काळात असा पंतप्रधान मी पाहिलाच नाही. अटल बिहारी होता, माणूस किसा होता. अगदी 2 दिवसात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचार थांबणार आहे आणि या प्रचाराच्या रणधुमाळीत मैदानात आलेले आहेत चित्रा वाघ. उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी खास प्रचारात तुम्ही इथे आलाय. काय अनुभव आहे चित्रा? नाही, अतिशय चांगला असा अनुभव आहे. या चंद्रपूरमध्ये सुधीर भाऊंची 30 वर्षाची तपस्या आहे. म्हणजे अगदी वयाच्या 17व्या वर्षापासनं सोशल कामामध्ये ते आहे. 30 वर्षापासनं नेतृत्व करताय आणि आपण पाहिलं की या चंद्रपूरचा चेहरा मोहरा बदलायचं काम सुधीर भाऊंच्या माध्यमातून झालंय. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधामध्ये प्रतिभा धानोरकर आहेत, एक महिला आहेत. महिलांच्या सशक्तीकरणासाठी खरं तर आपलं बरंच काम राहिलंय. त्यांच्याकडे, त्यांच्या उमेदवारीकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगता आहात त्यांच्या विरोधात प्रचार करता? नाही, आता कसं आहे की प्रत्येकाने प्रत्येक उमेदवार आपल्याबद्दल सांगत असतो, पण मला असं वाटतं की इथे समोरच्या उमेदवाराकडे विकास या शब्दावर सांगायला काय नाहीये. चंद्रपुरातलं आजचं हे सेटिंग तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल. एकीकडे सुधीर मुनगंटीवार आपल्या बरोबर आहेत, भाजपाचे ज्येष्ठ नेते, आणि दुसरी खुर्ची ही रिकामी आहे. खरं तर दुसरी खुर्ची आम्ही काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी ठेवली होती, कारण त्याही इथं येणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि खास दोन्ही उमेदवार आमने सामने यावे. चंद्रपूरच्या प्रचारामध्ये नक्की काय मुद्दे सुरू आहेत हे दोघांच्या माध्यमातून आमने सामने बसून आम्ही तुम्हाला सांगू शकावं अशी आमची इच्छा होती. मात्र शेवटच्या क्षणी प्रतिभा धानोरकर या आलेल्या नाहीयेत. ऑफकोर्स आम्ही आज त्या जिथं कुठे प्रचारात असतील तिथे जाऊन
त्यांना भेटण्याचा प्रयत्न करूया. मात्र आजचं हे आमने सामने मात्र त्यांनी शब्द देऊनही त्या येऊ शकलेल्या नाही आहेत. सुधीर भाऊ, आपण आलात, आपले खूप खूप धन्यवाद. नमस्कार. एकंदरीत कसा सुरू आहे चंद्रपूरचा प्रचार? अगदी काही दिवस उरलेत. नाही, प्रचार साधा आहे. मी निवडणुकीच्या चौकटीत कधीच प्रचार करत नाही. 5 वर्ष जनतेची सेवा करतो, विकास कार्य करतो, मेहनत करतो, जनजागरण करतो, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद करतो. आता या निवडणुकीत फक्त उघडा डोळे बघा नीट एवढंच सांगतो. याशिवाय इतर प्रचार करण्याची मला गरज वाटत नाही. शेवटी निवडणूक मी काही माझ्यासाठी घडत नाही. निवडणूक या क्षेत्राच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी देशामध्ये किंवा राज्यामध्ये जी संधी जनता देईल त्या संधीचं सोनं करत विकास प्रगतीची उंची वाढावी. आणि ते लोक स्वतः बघतात. लोकांना लोकशाहीमध्ये निर्णय करण्याचा अधिकार आहे. त्यांना काय हवं? त्यांना विकास हवा की त्यांना फक्त या ठिकाणी विकासाच्या ऐवजी मतदारसंघाचा विकास जसाच्या तसा स्थगित व्हावा ही भावना त्यांच्या मनात आहे. तर त्यांना निर्णय करायचा आहे. आणि म्हणून या निवडणुकीत मी फक्त आणि फक्त विकास कार्य सांगतो. आपल्या समोर ज्या उमेदवार आहेत प्रतिभा धानोरकर, त्या सुद्धा आमदार राहिलेल्या आहे. तुम्ही त्यांना जर 100 पैकी किती गुण द्याल त्यांच्या कामाला? नाही, 100 पैकी मी गुण देण्याचं कारण त्यांची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी, मूल्यांकन करण्यासाठी माझी नियुक्तीच नाही. खरं तर त्यांना गुण द्यायचे असते जनतेने. त्यांची उत्तरपत्रिका त्यांनी बघायची. तेही आमदार आहेत. त्यांचे दिवंगत पती खासदार होते. मीही आमदार म्हणून काम केलं. मला वाटतं की जनतेने तुलना करताना त्यांचा कार्यकाळ आणि माझा कार्यकाळ याची कंपॅरिझन करावी. आपण कसं असेस करता? म्हणजे त्या जेव्हापासून निवडून आल्यात आणि आपला तो कार्यकाळ, या दोघांची तुम्ही कशी तुलना करता? मला व्यक्तिगत रीतीने मी जेव्हा त्याला विचारलं की तुम्ही केलेल्या कामाची माहिती द्या, तर ते कामाची माहिती देण्यापेक्षा मोदीजींना 4 निम्न शब्दाचा उपयोग करून किंवा गोष्ट साधी आहे, त्यांचं सुद्धा सरकार देशात होतं, त्यांचंही सरकार राज्यात होतं. धानाचा बोनस द्यावा यासाठी मी जीवापासून प्रश्न मांडायचो. काय म्हणायचे? देणार नाही, देणार नाही, देणार नाही. आमचे 2 वर्ष आणि त्यांचे 2 वर्ष 8 महिने याच्या निर्णयाची तुलना केली पाहिजे. तर मला वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा या संदर्भातला मतदान करताना देशाला सक्षम नेतृत्व कोण देऊ शकेल हा विचार तर निश्चितपणे करावा लागेल. एक पक्ष देशासाठी घडतोय आणि एक पक्ष परिवारासाठी घडतोय. एक नेता देशासाठी परिवाराचा त्याग करतोय. एक नेता परिवार बसवण्यासाठी देशाचा त्याग करतोय. सुधीर भाऊ, आपण सांगितलं की आपले जे काँग्रेसचे विरोधक आहेत त्यांच्याकडे 21ही गोष्ट कामं नाहीये दाखवण्यासारखी. आपण काय कामं केलीत पटकन जर आम्हाला सांगितली? साधारणतः विकास कामाबद्दल तर मी आग्रही राहायचो. माझा पाठपुरावा इतका जबरदस्त असायचा कारण मी त्या कवीचं ते मग 2 लाईनी आवडायच्या की गहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. मी सरकारमध्ये नसलो तरी विकास कामं करायचो. सरकारमध्ये असलो तर त्याची गती ही तर बुलेट ट्रेनच्या वेगाने व्हायची. मी तुम्हाला सांगतो, आता माझ्याकडे मुलींसाठी मी 600 कोटीचं SNDT युनिव्हर्सिटीचं केंद्र करतोय. 250 कोटीचं गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र करतोय. तुम्ही विचार करू शकत नाही की माझ्याकडे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज मी काढलं होतं 98 मध्ये. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा दर्जा वाढावा म्हणून टाटा ट्रस्ट कडून मी 263 कोटीची मान्यता आणली, ज्याच्यामध्ये 2200 इसवी सन 2200 मधली टेक्नॉलॉजी काय असेल, विज्ञान काय असेल. तुम्ही जाऊन माझं बॉटनिकल गार्डन पाहून या. बॉटनिकल गार्डन म्हणजे फक्त मनोरंजनाचं केंद्र नाही, साधारणतः पर्यावरणाचं ते एक चालतं बोलतं विद्यापीठ. आणि आता पहिल्या फेजमध्येच 10 दिवसात 1,06,000 लोकांनी भेट दिली. सैनिक शाळा, माझ्या देशातल्या तरुणांच्या मनगटामध्ये वाघाची शक्ती यावी इतकी सुंदर सैनिक शाळा, इतकी सुंदर. माझं मेडिकल कॉलेज जे मी केलं
एम्सच्या बरोबरीने. टाटा सोबत मी कॅन्सर हॉस्पिटल जे मुंबईत आहे, आज इथून लोकांना मुंबईमध्ये केमोथेरपी किंवा तपासणीसाठी जावं लागतं, यापुढे आवश्यकता पडणार नाही. माझी वन अकादमी जी मी केली, ज्या वन अकादमीमध्ये आपण शिक्षण देतो, त्या वन अकादमीचा परिसर हा 100 एकरपेक्षा मोठा आहे. जे येतात तिथं ते इतकं कौतुक करतात. आता भारत सरकारने त्याला स्टार दर्जा दिला. माझं बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, आणि फक्त मी इथंच काम केलं नाही, मी शेतकऱ्यांसाठी देशामध्ये माझा पहिला प्रयोग राहील 5001 किलोमीटरचे शेत रस्ते, पानन रस्ते करतोय. हा देशातला माझा पहिला प्रयोग असेल. मी इथं अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण केले. चिचडोहा प्रकल्प 30,000 एकरला पाणी देणारा पूर्ण केला. मी चिचाळा प्रकल्प पूर्ण केला, पळसगाव आंबडी प्रकल्प पूर्ण केला, शिवणी चोर केला, माझी मालगुजारी तलावासाठी 140 कोटी आणले, मोगझरी तलाव पूर्ण केला, भेंडारा आता 90% पूर्ण केला, दिंडोरा करतोय, वर्धेवर बॅरेजेस बांधायसाठी. कारण मला माहिती आहे की पाण्याचा एक थेंब ही सुबत्ता आणेल, संपन्नता आणेल, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्याचं परावलंबन हे संपवेल आणि क्रॉप पॅटर्न मला बदलता येईल, यासाठी मी काम केलं. ताडोबा इंटरनॅशनल, पर्यटकांची संख्या वाढावी. आज इतका मोठा रोजगार ताडोब्यामध्ये आपल्याला प्राप्त होत आहे. एकंदरीत प्रतिभा धानोरकर यांनी प्रचंड प्रयत्न केले ही उमेदवारी मिळण्यासाठी, आणि दुसरीकडे आपल्याला खरं तर उमेदवारी नको होती. आता अशा विसंगतीतून आपण प्रचारात उतरला आहात, त्याचा काय परिणाम होतोय? नाही, माझ्या आयुष्यात एक कुणी माईचा गाग असं म्हणू शकत नाही की मी कधी कोणाला काही मागायला गेलो. माहीत नाही, हा माझा दुराभिमान आहे की चांगली गोष्ट आहे. म्हणजे राजकारणात एकदा चांगलं म्हणतात की अयोग्य म्हणतात हे काही मी सांगू शकत नाही. पण मी आयुष्यामध्ये कधीच काही मागायला गेलो नाही. ना कधी आयुष्यामध्ये तिकीट मागितली, ना आयुष्यामध्ये मी खातं मागितलं. जे दिलं ते आनंदाने स्वीकारायचं. यामध्ये जेव्हा मला आदेश झाला तर मी मनात विचार केला की कदाचित ज्या संसद भवनाच्या दरवाजासाठी मी काष्ट पाठवलं, संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा हा या जिल्ह्याच्या सागवानापासून तयार झाला. मी मनात विचार केला काही योगायोग असला पाहिजे. हा काहीतरी तर संकेत आहे की जी नवीन संसद भवन झालं त्याचे जर दरवाजे माझ्या मतदारसंघाच्या, या जिल्ह्याच्या, माझ्या विभागाच्या सागवानापासून तयार झाले आणि मला निमंत्रण येत आहे, तर काहीतरी जीवनाचं सार्थक होत असेल. तिथं मी चांगले मुद्दे गोरगरिबांचे मांडून, माझ्यासाठी संसदेचं सिंहासन महत्वाचं नाही, माझ्यासाठी गरिबांच्या हृदयाचं सिंहासन महत्वाचं आहे. मला तर भविष्यामध्ये जर जनतेने संधी दिली तर माझ्याकडे आता 5 वर्षात या लोकसभे क्षेत्रामध्ये काय करायचं या प्रत्येक गोष्टीची माझ्याकडे नोंद झाली. जी नोंद ही निश्चितपणे माझ्या लोकसभा चंद्रपूर, वणी, आर्णी याच्या विकासाची गतिवेग वाढवण्यासाठी इतकं कारगर ठरेल. महत्वाचा मुद्दा जो इथे दिसतो आहे जमिनीवर जे आपण बघतोय ते म्हणजे एक जात आणि धर्माच्या लाईन्सवर कुठंतरी मतदात्याला डिव्हाइड करून कुठंतरी दलित, मुस्लिम आणि कुणबी समाजानं एक होऊन मतदान करावं आपल्या विरोधात, असं एक जमिनीवर सूर दिसतोय आणि असा प्रचार दिसतोय. त्याबद्दल काय सांगा? 100% असा प्रचार आहे. जेव्हा तुम्ही विकासावर मतदान करू शकत नाही तर हा शॉर्टकट आहे. आपण जेव्हा अभ्यास न करता उत्तरपत्रिका सोडवायची असते तेव्हा अनेक जण काय करतात मग की आपण तर अभ्यास केला नाही, मग काहीतरी कॉपी करायची. पण कॉपी करताना काही लोकांची चूक होते. तुम्हाला शेष माहिती पृष्ठ क्रमांक 2 वर बघावी, मग हेही कॉपी करताना लिहिलं जातं. तर असंच साधारणतः या ठिकाणी हा प्रयत्न आहे आणि मलाही बघायचं आहे. असं वाटतंय भाऊ की दिल्ली दूर नाहीये आणि दिल्लीसाठी आपण काही खास प्लॅन केलाय का, काही टिप्स घेतल्यात का नितीनजींकडनं? नाही, मी नितीनजींकडून तर टिप्स घेईलच, कारण नितीनजीवर माझं मनापासून प्रेम आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये त्यांचं एक विशेष स्थान आहे. नितीनजीबद्दल मला नेहमी वाटतं की असा एक नेता आहे जो मातीला हात लावतो तर हायवे तयार होतो, पहाडाला हात लावतो तर जगातले उत्तम टनेल तयार होतात, पाण्याला हात लावतो तर जगातलं उत्तम फुटाळा फाउंटन तयार होतो, शेतीला हात लावतो तर त्याच्यात उत्पादन क्षमता वाढवण्याची एक विचारशक्ती त्यांच्या मनात आहे. आणि महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्याला हात लावतो तो कार्यकर्त्याचा नेता होतो, जी मी उदाहरण आहे.
जेव्हा केव्हा आम्ही भेटतो किंवा त्यांच्यासोबत प्रवास करतो, आता परवाही मी त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये प्रवासाला होतो, एक गोष्ट पाहिली, हा नेता कधीच राजकारणावर बोलतच नाही. इतरांबद्दल बोलत असताना त्यांच्यात चांगल्या गुणाबद्दल बोलतो. म्हणजे आपल्या विरोधी पक्षाच्याही नेत्यांच्या चांगल्या गुणांबद्दल बोलतो. मला अनेकदा म्हणतात की सुधीर, तू असं या नेत्याबद्दल तुझं मत आहे, बदलव, या नेत्यामध्ये हा चांगला गुण आहे, आपण तो घेतला पाहिजे. आणि नेहमी शेती, रोजगार, आरोग्य अशाच गोष्टीबद्दल ते बोलतात. त्यामुळे त्यांच्याकडे तर मी जर दिल्लीत जायचं असेल तर टिप्स तर मला घ्यावंच लागेल, आणि त्यांच्याचकडून नाही. माझ्या दृष्टीने मला अशोक नेते हाही माझ्यासाठी गुरु असणार आहे, रामदास तडस हेही माझ्यासाठी गुरु असणार आहे, मेंढेही माझ्यासाठी गुरु असणार आहे. कारण शेवटी ज्युनियर सिनियरचा प्रश्न नसतो. ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांच्याकडून जे जे म्हणून चांगलं ज्ञान घेता येईल ते मी घेतलं पाहिजे. सुधीर भाऊ, खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढला. प्रचाराची तुमच्या मागे खूप धामधूम आहे आम्हाला माहिती आहे, पण तरीही आपण हा वेळ काढलात, दिलेला शब्द आपण पाळलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी आमच्या खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. आभारी आहे. शेवटी आम्हाला प्रतिभाताई सापडल्या आहेत आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करूया. खूप बिझी आहात तुम्ही. कसा सुरू आहे प्रचार? प्रचार अतिशय चांगला चालू आहे. ग्रामीण भागात फिरत असताना उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे आणि कुठेतरी आता ही जनतेची हाक झाली आहे की प्रतिभा दानोरकर ही या लोकसभेची खासदार झाली पाहिजे. आम्ही पण लोकांमध्ये गेलो आणि लक्षात आलं की खरंच खूप टफ फाईट सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरातील लोकांना आज आम्ही भेटलो आहोत आणि त्यातून असं दिसतंय की लोकांचा मध्ये खरंच ज्याला एक म्हणतो एक फाईट आहे तशी ती फाईट आहे. तुम्ही कुठल्या मुद्द्यांना घेऊन मतदारांकडे जात आहात? मुद्दे आपल्याला माहिती आहे, चंद्रपूर जिल्हा हा एक औद्योगिक जिल्हा आहे. खनिजाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, कोळशाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, विजेची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते आणि एवढं सगळं असताना जे काही उद्योगधंदे आहे ते जुनी काँग्रेसच्या काळातले आहे. भाजपच्या काळात एकही उद्योगधंदा या जिल्ह्यात आला नाही. खरं तर एकीकडे असंही म्हटलं जाते की तुमच्या जिल्ह्यामध्ये जातीवर ही निवडणूक गेली आहे. कुठेतरी दलित, मुस्लिम आणि कुणबी समाजाला सुद्धा एकत्र करण्याचा प्रयत्न करून मग जाती आणि धर्मावर ही लढाई नेण्याचा प्रयत्न होतोय आपल्याकडनं, असाही एक आरोप आहे. अजिबात नाही. ज्या दिवशी तिकीट मिळालं त्या दिवशीच मी सांगितलं ज्या पक्षाकडून मी ही उमेदवारी लढत आहे तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात कधी जातीपातीचं राजकारण चालत नाही. एखादा मुस्लिम आहे, एखादा बुद्धिस्ट आहे, तेली, माडी, कुणबी सगळ्या समाजाचे मतदार या पक्षात असल्यामुळे आजची ही उमेदवार प्रतिभा दानोरकर ही कुठल्याही समाजाची नाही. मी मान्य करतो की कुणबी समाजाचं प्राबल्य या मतदारसंघात आहे. जवळपास 6-6.5 लाख मतदान या समाजाचं आहे. तरी पण आज मी लोकप्रतिनिधी म्हणून आणि उमेदवार म्हणून मी सगळ्या पक्षाची, सगळ्या जातीची उमेदवार आपल्या समोर आहे. देश विरुद्ध देशी असा एक प्रचार आहे, काय म्हणा? आपल्याला माहित आहे की माझा व्यवसाय हा काही आजचा व्यवसाय नाही. खासदार साहेब होते तेव्हापासून जवळपास 25-30 वर्ष आमच्या या व्यवसायाला झाले आणि माझे दुकानं हे सगळे शासनाने परवाना दिलेले दुकानं आहे. माझे काही सगळे धंदे अवैध धंदे नाही आणि एखादा व्यवसाय करणं हे काही चुकीचं नाही आहे. शासनाचा परवाना घेऊन मी व्यवसाय करत आहे आणि व्यवसाय करत असताना आपण बघितलं की या महाराष्ट्रात आदरणीय विखे साहेब असतील, पंकजा मुंडे असतील, आशुतोष काळे आहे, आदरणीय गडकरी साहेब सुद्धा आहे. यांचे सगळ्यांच्या फॅक्टऱ्या आहे दारूच्या, यांचे कारखाने आहे सगळ्यांचे आणि माझ्याही दुकानात विखे पाटलाच्या दुकानातली दारू येते. माझं तेच म्हणणं आहे की तुम्हाला मग दारूचा एवढा विरोध आहे जे आज महाराष्ट्रात भाजपाचे दुपट्टे घालून सीएमच्या खांद्याला खांदा लावून तुमचे भाजपाचे नेते आहे. मग तुम्ही जेव्हा मला म्हणत आहे की तुम्ही कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहे, मग हा विचार
भारतीय जनता पक्षाने फक्त जिल्ह्यापुरता न करता अख्ख्या महाराष्ट्रातले कुटुंब जे उद्ध्वस्त करत आहे भाजपचे लोक, त्याचा विचार कुठेतरी केला पाहिजे. आणि एवढाच पुढका जर का पालकमंत्र्यांना आता जे भाजपचे उमेदवार आहे त्यांना दारूचा आहे, तर मग त्यांनी निवडणूक लढायच्या आधी जाहीर करावं की मी निवडून आल्यानंतर जिल्ह्यात दारूबंदी करेल म्हणून. भाजपची काही नेते मंडळी सुद्धा तुम्हाला आतून मदत करतात असं सांगितलं जातं. शेवटी पक्ष किती असला तरी आपले संबंध कोणाशी किती आहे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि कदाचित त्यांनी भाजपच्या लोकांच्या विरोधात काम केलं असतील म्हणून आता ते त्यांच्या विरोधात काम करत असतील. कुठं ना कुठं अंतर्गत वाद हे चालूच राहणार. आपला विरोध ज्यांनी केला तो आपला विरोध भविष्यात करणार. त्याच्यामुळे ज्याचं नुकसान झालं ते त्याच्या मनात असतेच आणि तो बदला कुठं ना कुठं ते काढणारच. धन्यवाद प्रतिभाजी आमच्याशी बोलल्याबद्दल आणि येणाऱ्या तुमच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.